बीडच्या महाविद्यालयात समोर मोबाईल ठेवून बिनधास्त कॉपी करण्यात आल्याचा प्रकार आता उघडकीस आलाय। बीड जिल्ह्यातील परळीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील हा प्रकार आहे। नागनाथाप्पा हलगी अभियांत्रिकी महाविद्यालयात थेट मोबाईल समोर ठेवून कॉफीचा प्रकार उघडकीस आलाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी हा महाविद्यालय संलग्नित असल्याची माहिती आहे। कॉफीचा व्हिडिओसह चित्रीकरण करत विद्यार्थ्याची मोबाईल ही जप्त करणार आहे। तर याबाबतचे ताजे अपडेट देण्यासाठी माझा सहकारी सचिन बडे आपल्यासोबत जोडलेला आहे। सचिन, परळी तालुक्यातला हा प्रकार आहे। नागनाथाप्पा हलगी अभियांत्रिकी महाविद्यालयात थेट मोबाईल समोर घेऊन कॉफीचा प्रकार उघडकीस आला। या संपूर्ण प्रकाराबाबत सविस्तर काय माहिती आहे? करंजी, आपण पाहताय की बीड जिल्ह्यातील हे महाविद्यालय आहे। परळी या ठिकाणचे हे अभियांत्रिकी महाविद्यालय आहे। अभियांत्रिकीची परीक्षा सुरू झालेली आहे, मात्र या परीक्षा केंद्रांवर चक्क विद्यार्थी हे समोर जे आहे ते रिडक्शन म्हणा किंवा त्याला कॉपी गाईड जे म्हटलं जातं, कॉपी गाईड तर ठेवलेलेच आहेत। मात्र या ठिकाणी जर हद्द पाहिली तर या विद्यार्थ्यांकडे मोठ्या प्रमाणामध्ये मोबाईल सापडलेले आहेत। हे विद्यार्थी काय करतात की मोबाईल बेंचवर ठेवतात आणि त्या बेंचवर ठेवल्याच्या नंतर त्या ठिकाणी पूर्णपणे उत्तर मोबाईलमध्ये पाहतायत आणि ते उत्तर पत्रिकांवर लिहित आहेत। म्हणजे या ठिकाणी सर्रासपणे कॉप्याचा प्रकार सुरू आहे। मात्र ज्या या ठिकाणच्या केंद्रावरील प्रमुखानं किंवा केंद्रावरील संबंधितानं या संदर्भात कारवाई केलेली आहे, तर त्या ठिकाणी तडकाफडकी बदली जी आहे ती देखील करण्यात आलेली आहे। म्हणजे या ठिकाणी जी काही कॉपी सुरू होती त्या कॉपीला विरोध करणाऱ्या या ठिकाणच्या केंद्र संबंधित व्यक्तीवर सुद्धा कारवाई करण्यात आलेली आहे। आणि या ठिकाणी जी काही रिडक्शन्स म्हणतात, ज्याला मायक्रो कॉपी म्हणतात, किंवा ज्यांना अपेक्षित असतील गाईड असतील किंवा जी काही उत्तरांची जी काही संचिका असते त्यांचे झेरॉक्स मारलेले आहेत। या ठिकाणी ढिगभर जो काही रद्दी आहे म्हणा किंवा ढिगभर जे काही कॉपीचा प्रकार आहे, ढिगभर पुस्तकं जी आहेत ती सुद्धा आढळलेली आहेत। आणि या ठिकाणी मोठ्या संख्येमध्ये अँड्रॉइड मोबाईल आढळलेले आहेत। जी मोबाईलची किंमत असते हजारोंच्या पुढे, 10,000च्या पुढे असे मोबाईल आढळलेले आहेत। आणि या ठिकाणी बिनधास्तपणे खुलेआमपणे कॉपी सुरू असल्याचा प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे। त्यानंतर यावर कारवाई केली जाणार। मात्र ज्यांनी ही कॉपी रोखण्याचा प्रयत्न केला किंवा ज्यांनी ही कॉपी प्रकार समोर आणलाय त्यांच्यावरच कारवाई करण्यात आलेली आहे। मात्र या संदर्भात कोण यामध्ये जबाबदार आहे किंवा अशा प्रकारे बिनधास्तपणे अभियांत्रिकीचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर जर कॉपी ठेवली जात आहे किंवा ते कॉपी करतात तर येणारं भवितव्य हे कुठेतरी धोक्यात आहे। किंवा जे काही कष्टकरी विद्यार्थी आहेत किंवा कष्टाने अभ्यास करतात त्यांना कुठेतरी या ठिकाणी नाराजी किंवा त्यांच्यावर अन्याय होत असल्याची प्रतिक्रिया जी आहे ती सुद्धा पाहायला मिळते। सचिन, खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।